हे ड्रम आहे छोटासा। या ड्रम मध्ये पपईचं झाड लावलेलं आहे आपण। हे आपलं पपईचं झाड आहे। त्याला फळं लागत नाहीयेत, असंच आपलं मोठं झालेलं आहे। त्याला आपण काढून टाकणार आहे ह्याच्यामधून आणि याच्यामध्ये आपल्याला लावायचं आहे चिकूचं झाड। छान आपल्याकडं चिकूचं झाड आहे ते आपण याच्यामध्ये लावणार आहे, म्हणजे त्याला तरी फळं लागतील। त्याला काही फळं लागत नाहीत, काही नाहीत, नुसतंच वाढतंय। त्याच्यामुळे आपल्याला हे झाड काढून टाकायचं आहे आणि आपल्याला लावायचं आहे चिकूचं झाड याच्यामध्ये। आता आपण हे झाड याच्यामधून काढून घेऊया। तर हे ड्रम मधून आपण झाड काढून घेतलेलं आहे। मोठा ड्रम आहे, हे आपण झाड काढून घेतलेलं आहे। खूप मोठा आहे, पण त्याला फळं लागत नसल्यामुळे, पपया लागत नसल्यामुळे आपण हे झाड काढून घेतलेलं आहे। आता याची माती आपण काढून घेऊन ह्याच्यामध्ये मातीमध्ये दुसरं झाड आपण चिकूचं लावणार आहे। त्याला मग आता हे आपण माती याची काढून घेऊया। आता आपण ह्या झाडाची माती मोकळी करून घेतलेली आहे। भरपूर माती निघलेली आहे। तर ह्याच्यामध्ये आपण थोडासा खत आणि गौरीची राख मिक्स करणार आहे। गौरीची राख फंगस झाडाला लागू नये म्हणून आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहे आणि खत झाडाला पौष्टिक मिळावं म्हणून खत झाडाला याच्यामध्ये मिक्स करणार आहे। त्याच्यामुळे चला आपण आता ह्याच्यामध्ये राख आणि किचन खत आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे। आपण आधी जी माती वाळवून ठेवलेली होती ती माती आपण आधी यूज केलेली आहे आणि ही माती आपल्याला थोडीशी लागणार आहे। आपण ही झाडाची काढलेली, त्याच्यामध्ये आपल्याकडे आहे किचन कंपोस्ट, ही आहे राख। तर ही राख आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे, म्हणजे आपल्या झाडाला, हे आपलं चिकूचं झाड आहे, हे झाड घेतलेलं आहे आपण, त्याला फंगस लागू नये म्हणून ते आपण आता राख ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे आणि ह्याच्या खाली पण आपण टाकून घेऊया राख। तर आपण दोन्ही मातीमध्ये राख मिक्स करून घेतलेले आहे आणि गौरीची राख आहे, होळीला आपण जे होळी पेटवतो त्याची राख आहे, चांगली राख आहे। तर आपण हे कॅरी बॅगमध्ये चिकूचं झाड आहे हे आपण काढून घेऊया। कॅरी बॅग काही निघणार नाहीये, फाडून काढावं लागेल आपल्याला। नाही फाडून काढली तर आपल्याला कॅरी बॅग भेटली असते, पण याची माती कडक असल्यामुळे बघू आता आपल्याला निघते का कॅरी बॅग। आपलं एक कॅरी बॅग आपली चांगली निघलेली आहे, दुसरी काहीतरी झाडं लावायला कामाला येते। आणि हे छान याची लाल माती आहे थोडीशी, आपण ह्याची लाल माती पण कमी करणार आहे। थोडीशी माती कमी करून हे आपल्या मातीमध्ये लावणार आहे। आपल्याकडे ही माती आहे, याच्यामध्ये आपण लावून घेणार आहे। आपण किचन कंपोस्ट मिक्स करून घेणार आहे। हे 2 मुट्ठी किचन कंपोस्ट मिक्स केलेलं आहे। आपलं झाड छोटंसं आहे, त्याच्यामुळे जास्त, आणि उन्हाळा चालू असल्यामुळे जास्त खत घालणं झाडाला चांगलं नाहीये, त्याच्यामुळे आपण थोडंसंच घातलेलं आहे। झाड चांगलं आपलं लागू झालं की मग आपण खत देऊ शकतो। उन्हाळा कडक आहे तरी पण आपण लावून घेतोय झाड। चला आता आपण याच्यामध्ये झाड ठेवून आपण लावून घेऊया। याच्यामध्ये आपण माती, राख मिक्स केलेले, किचन खत मिक्स केलेलं आपण ही माती भरून घेतलेली आहे। तर आपण ह्याच्यामध्ये हे झाड आपलं चिकूचं ठेवून घेऊया। छान असं सुंदर झाड आपलं बसलेलं आहे। तर आपण याच्यामध्ये माती घालून घेऊया।
तर हे झाड आपलं लावून तयार आहे. माती भरून घेतलेली आहे आपण छान अशी. चिक्कूचं झाड आपलं लावून झालेलं आहे छान असं. तर बघू आपण चिकू कसे लागतात, त्याला किती लागतात, किती आपल्याला फळ मिळतं ते आपण आता बघूया. आपल्या डाळिंबाला तर कळ्या भरपूर येतात, पण डाळिंब काय 1-2च मिळतं. भरपूर अशा कळ्या येतात. तर दुसरं पण झाड आहे, त्याला पण भरपूर अशा कळ्या येतात आणि असं कळ्या आल्या की अशा खराब होऊन पडून जातात खाली. छान असं झाड आहे हे. आता आपण याला पाणी देऊन घेऊया. झाड लावून झालेलं आहे आपलं. तर आपण याला पाणी देऊन घेतलेलं आहे. झाड आपलं लावून पाणी देऊन झालेलं आहे छान असं. आपण आता ह्याला पाणी दिलेलं आहे. पाणी देऊन हे खाली आलं आहे पाणी. छान सुंदर आपलं चिक्कूचं झाड लावून तयार आहे. छान असे आता याला चिक्कू लागायला. छान याच्या कळ्या अशा चिक्कूच्या मोठ्या होतील. तर आपलं झाड छान असं लावून झालेलं आहे. ते चिक्कू पण असे याला कळ्या लागलेल्या आहेत. सुंदर असं झाड लावलेलं आहे आपण चिक्कूचं. बाकी आपल्याकडे चिक्कूची झाडं आहेत, पण त्याला चिक्कू लागत नाही. आपण हे बियापासून तयार केलेलं आहे. याला कधी लागतात चिक्कू माहीत नाही. तर आपण नर्सरीमधून आणून हे चिक्कूचं झाड आपण लावलेलं आहे आणि हे आपण बियापासून तयार केलेले आपल्याकडे भरपूर 4-5 झाडं आहेत, पण त्याला चिक्कू काही लागलेले नाहीत. तर आपण नर्सरीमधून चिक्कू लागलेलं तयार झाड आणलेलं आहे, ते आपण लावून घेतलेलं आहे. त्याला चिक्कू लागलेले आहेत. तर बघू ह्याला कधी लागतात. आपण बियापासून तयार केलेले हे झाडं आहेत. बघू आता याला कधी फळं लागतात. व्हिडिओ आपला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.